काही उलट सुलट बोलणारी मंडळी आपल्यामध्ये असतील त्यांनाही शांत करायची जबाबदारी आपण घेतली पाहिजे। कारण आपण जे करतो आहोत त्या मागे आहे, कोणाचाही राजकीय स्वार्थ या मागे नाही आणि म्हणूनच आज या व्यासपीठावर कोणी राजकीय व्यक्ती आपण बोलवलेली नाही। मंडळींचं मी स्वागत करतो। कोदन गाडाला भारताचा पृथ्वी एवढा, ती डाव्या हातात धरून तेवढा शित्ता खेळी त्याचा घोडा, आणि श्रीरामने केला तुराडा झाला भांग भांग भांग, श्रीरामने केला तुराडा झाला भांग भांग भांग। श्रीरामने केला तुराडा झाला भांग भांग भांग, श्रीरामने केला तुराडा झाला भांग भांग भांग। पावन खडीची ववन बघी धनगराचा घोडा आता कुठं सुटलाय? अरे ही घोडा सुटलाय मान पवन वाणी टांग टांग टांग, घोडा सुटलाय मान पवन वाणी टांग टांग टांग।
येळकोट 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 येळकोट. मित्रांनो, या ठिकाणी आपण मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. त्याची सूत्र मी माननीय धायगुडे सरांकडे देतो. धायगुडे सर. मान्यवर फक्त स्टेजवरती येतील. कदाचित एखाद्या मान्यवराचं नाव राहून बीडचे सुपुत्र प्राध्यापक कावळे साहेब. कुठे आहेत कावळे सर? प्रबोधनचे कार्यक्रम झाले, ते दाखल करणार आहेत की नाहीत? साहेबांच्याकडे हजारो फोन आले. साहेब आपल्या सवंगडाला नेहमी म्हणायचे की सगळे फोन येत आहेत, रिटायर्ड चीफ जस्टिस पासून सगळ्यांशी त्यांचं बोलणं चालू आहे. परंतु साहेब म्हणायचे आणि बघेल आणि पाचपळ म्हणायचे की साहेब काही झालं तरी चालेल, उशीर झाला तरी चालेल, परंतु ही केस आपल्याला जिंकायची आहे आणि म्हणून वेळ लागला तरी चालेल. माझ्या समाज बांधवाला मी समजावून सांगेल, समाज बांधवाला जर मी विश्वास दिला तर समाज बांधव आपला ज्याला विश्वास दिलेला आहे त्या विश्वासास पात्र ठरतो आणि ती वेळ योग्य वेळ आज आलेली आहे. शिंदे साहेबांचं, तुमचं आमचं सर्वांचं विमोचन होत आहे. कृपया पत्रकारांनी याची नोंद घ्यावी, चॅनल्सवाल्यांनी याची नोंद घ्यावी. करण्याचं डायरेक्ट टेलिकास्ट ETV आणि GTV मधून होत आहेत. समोर बघा ना. माननीय सर्वांच्या शुभ हस्ते या न्यायालयीन लढ्याच्या अभ्यासाचं जमा झालेल्या माझ्या जमात बांधवांनो, आपणा सर्वांना मी नम्रपणे आदराचा नमस्कार करतो. सर्वप्रथम मला या टीम विषयी आणि यांनी सुरू केलेल्या अभ्यासाविषयी आमचे दहिवडीचे सिनियर मित्र डॉक्टर कारंडे सरांकडून समजलं. त्यांनी त्यांच्या इथं हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये मी गेलो आणि त्यावेळी या लोकांचं जे काय त्यांनी आपल्याला समाज प्रबोधनाच्या माध्यमातून जी माहिती दिली, जे पुरावे सांगितले, त्यावरून माझा यांच्या टीमवरती विश्वास बसला आणि त्यावेळेस मी ठरवलं की आपण अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या गावात पण घेतला पाहिजे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक गावात झाले पाहिजेत, प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहिजेत, प्रत्येक तालुक्यात झाले पाहिजेत, जेणेकरून आपल्यातील जो सुशिक्षित वर्ग आहे त्या सर्वांना या कार्यक्रमाबद्दल माहिती होईल आणि जेव्हा एखाद्या प्रश्नावरती लोकांना माहिती होते, लोकांचा अभ्यास होतो, लोकांच्या शंकांचं निरसन होतं, त्यावेळेसच लोक या लढ्यामध्ये सामील होतात, सहभागी होतात आणि मग तनमन धनाने काम करायचा प्रयत्न करतात आणि त्यातून जसं मुंग्यांच्या प्रमाणे थोडं संचय होत हा लढा मोठा होत जातो. आम्ही आमच्या माळशिरसमध्ये हा कार्यक्रम घेतला. त्यानंतर साहेबांकडून निरोप आला की या तारखेला आपल्याला 25 ऑक्टोबरला कोर्टामध्ये याचिका दाखल करायची. मग आम्ही कामाला लागलो आणि मागच्या 15 दिवसापासून आम्ही आमच्या गावातील, आमच्या तालुक्यातील सर्व प्रबुद्ध मंडळींना संपर्क केला आणि सर्वांना विनंती केली असा कार्यक्रम आहे, असा आपल्याला न्यायालयीन लढाई करायची आहे आणि त्या लढाईसाठी आपल्या सर्वांना काही त्याग करायचा आहे, काही आपला निधी द्यायचा आहे. त्याप्रमाणे सर्वांनी आम्हाला खूप मदत केली आणि गेल्या 15 दिवसामध्ये आम्ही जवळजवळ 1.5 लाखाचा निधी जमा केलेला आहे आणि हा निधीचा ओघ असाच पुढे चालत राहणार आहे. कारण एका बाजूला अन्नग्रहण चाललेलं आहे आणि त्यांचं अन्नग्रहण रुचकर व्हावं, प्राध्यापक कावळे सरांनी मध्यवर्ती भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळं माझ्यासारख्याला फारशी बोलण्याची आता गरज आहे. वातावरण बरंचसं गंभीर झालेलं आहे. याच्या संदर्भामध्ये फक्त मला एक छोटीशी आपली एक कथा सांगायची आहे, म्हणजे जरा वातावरण थोडं मोकळं होईल आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे काय करायचं याच्याबद्दल मी. आज एवढ्या मोठ्या संख्येने, एक संख्या म्हणजे असं समजू नका की इथे लाखो लोक जमलेले आहेत, त्याला मी संख्या मानत नाही. ही जी एक धनगर म्हणजे 1 कोटी धनगर, हे माझ्या मिसेसनं ते स्लोगन मला सांगितलेली आणि ते इथे लिहिलेली आहे. प्रेरणा तिची आहे. 1 धनगर कोटी धनगर, तर खरोखर 1 धनगर कोटी धनगर आहे इथला. आणि म्हणून मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की आम्ही काय काय केलेलं आहे, काय काय पुढे होणार आहे हे प्रांजळपणे सूर्यप्रकाश इतकं सत्य सांगणार आहे.
मी आपल्याला सांगू इच्छितो की मी हे या ठिकाणी का घेतला, इथे का आलो नाही. माझ्या डाव्या बाजूला बसलेला आहे डॉक्टर JP बघेल, माझ्या उजव्या हाताला बसलेला आहे ऍडव्होकेट M.A. पासपोळ. या दोघांना जर काही काम केलं नसतं तर मी इथं उभा राहिलो नसतो, तुम्हाला मुद्दाम करून सांगतो. कारण असं आहे, अत्यंत किचकट अशा पद्धतीचं काम होतं हे. जेव्हा हे काम मी ऐकलं, जेव्हा हे बघेल साहेब माझ्याकडे आले 4 वर्षाच्या आधी, आणि बघेल साहब मला बोलले कि सर बोले आप इसको थोड़ा इंटरेस्ट ले लीजिए, मैं हिंदी साइडर हूँ, हिंदी साइडर का कोई सुनते नहीं, आपका थोड़ा समाज में कुछ तो भी है, आप जरा आइए और जरा समझिए. मैंने बोला बघेल साहब अब क्या, मैं रिटायर्ड हो गया हूँ, 36 साल मैं गवर्नमेंट में जॉब किया हूँ, अभी काय के लिए इसमें ढकेलते, मेरे फॅमिली मुझे अलाउ नहीं करेंगी, ये करेंगी. मग बघेल साहेबांनी मला काही दाखवलं, त्यांनी समजावून सांगितलं 1 दिवसामध्ये, आणि मी समजलं की नाही मला काहीतरी करावं लागणार. आणि म्हणून पाचोळ साहेब हे लंडन मध्ये होते त्यांच्या मुलीकडे, त्यांनाही आम्ही सांगितलं, आणि जे काही पुरावे पाचोळ साहेब याच्याकडे होते बघेल साहेबाकडे, त्याचा अभ्यास केला. पाचोळ साहेबाला सांगितलं की तिथल्या सेंट्रल लायब्ररीमध्ये जाऊन काही पुरावे तुम्ही बघा, कारण लंडनचे काही पुरावे आम्ही आणलेले आहे याच्यामध्ये, याचिकेमध्ये, तिथले काही पुरावे आणा, आणि अशा प्रकारचा मेळ करून मग याला खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात केली. मी कधीही 10 वाजताच्या नंतर झोपत नाही, पण एक दिवस मी रात्री 2 वाजेपर्यंत मला झोप आली नाही, आणि मी बघितलं की खरोखर बघेल साहेब आहेत का, जरा जागतात की कसं काय बघू. मी बायगाव सांगतो, मी त्या दिवशी 2 वाजता फोन केला, बघेल साहेब 1 सेकंदामध्ये त्यांनी फोन उचलला, आणि जे काही मला बोलायचं ते बोललो. अरे म्हटलं इतने रात को तुम क्या कर रहे? नाही सर बोले थोडा कुछ पढ़ रहा हूं. लक्षात ठेवा डेडिकेशन कसं असतं ते बघा. म्हणलं आता आपण टेस्ट घेतली पाहिजे, पोलीस आहे, मला तर पासपोर्टची सुद्धा टेस्ट घेऊ आपण. मग पासपोर्टला फोन केला, पासपोर्टने सुद्धा त्याच तत्परतेने फोन उचलला. म्हणजे मी तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाही, हे जरी 3 वर्षाचं काम असेल तर हे कमीत कमी 10 वर्षाचं काम आहे, तुम्हाला सांगतो. तुम्ही जर मानव याचा जर तासाचा जर अभ्यास केला तर तो अभ्यास हा 10 वर्षाचा अभ्यास आहे, 3 वर्षाच्या अभ्यासामधला. म्हणण्याचा अर्थ असा आहे की नुसतं याच्याजवळ पुरावे आहे, त्याच्याजवळ पुरावे आहे, यांनी पुरावे दिले, त्यांनी पुरावे दिले, आम्ही असेंब्लीमध्ये हे बोलले, त्या पार्लमेंटमध्ये हे बोलतात, हे धनगड असं आहे, धनगड तसं आहे, ते सगळे बोलत होते, मला माहित आहे. आणि त्याला बरोबर सुद्धा आहे ते, म्हणजे ज्याच्या कुवतीप्रमाणे ज्याला जेवढं कळत होतं त्यांनी केलं बिचाऱ्याने, त्यांनी काही वाईट केलेलं नाही. जो कोणी असेल त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रामध्ये, आणि हा 1956 पासून प्रयत्न चाललेला आहे. आपल्याला सांगतो की ही जी आपली सूची तयार झालेली आहे महाराष्ट्राची, म्हणजे पूर्वी जे महाराष्ट्रातला जो भाग विदर्भ होता तो विदर्भ MP मध्ये होता, आणि MPची ही जी सूची झाली 1956 ला, त्या सूचीमध्ये आपलं नाव आहे. त्या ठिकाणी मात्र असं लिहिलं आहे ओरान कॉमा इन्क्लुडिंग धानका अँड धनगड असं लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 1956च्या नंतर आपल्या विदर्भातल्या लोकांना काही समजलं नाही, काय करावं काय नाही, काही आपली लिडरशिप सुद्धा तेवढी पोक्त नव्हती त्या एरियामधली, म्हणून त्या ठिकाणी कोणीही काही केलेलं नाही, धनगड आला कसा वगैरेचा विचार केलेला नाही. मग 1960 ला महाराष्ट्र राज्य झालं. महाराष्ट्र राज्यामध्ये मग परत ओरान कॉमा धनगड, ओरान कॉमा इन्क्लुडिंग धानका अँड धनगड असा शब्द आला. त्यावेळेस सुद्धा फार काही लोकांनी लक्ष दिलेलं नाही. काही जे आपले पुढारी मंडळी असेल त्यांनी बिचारांनी त्यावेळेस प्रयत्न केला, आणि 1966 ला महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस पाठवली. जसं आता गव्हर्नमेंट म्हणते ना मी शिफारस पाठवू, ती 1966 ला ती शिफारस पाठवली. ती शिफारस 1966 पासून 1979 पर्यंत 79 पर्यंत ती शिफारस तशीच पडून होती सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, कोणी त्याच्याकडे बघितलेलं नाही. मग 79 ला परत लोकांना लक्षात आलं की आपली शिफारस गेली होती, काय होती. मग परत 79 ला दुसरी शिफारस केली. त्याच्यानंतर थोडे लोक जागृत झाले. मग 3 महिन्याच्या कालावधीमध्ये सेकंड शिफारस पाठवली की याच्यामध्ये काय 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 गोष्टी घ्यायला पाहिजे, अशा प्रकारची 79 ला शिफारस पाठवली. 79 नंतर 81 पर्यंत कोणीही काही बघितलं नाही. आणि मग शेवटी हे आता जे आपले राजू जांगळे जे नाव घेत होते ना, बार मधु शिंदे नव्हतं आठवत, त्याला दुसऱ्याचं नाव काहीतरी घेत होते, त्या माणसाने आपल्याला कुठलाही विचार न करता दिल्लीला जाऊन बसले, आणि त्यांनी काही न करता तिथलं जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे मोठं आहे मिनिस्टर ऑफ ट्रायबल अफेअर्स डिपार्टमेंट, त्याला मोठा म्हणतात, MOT आहे, मिनिस्टर ऑफ ट्रायबल अफेअर्स डिपार्टमेंट, त्याला मोठा म्हणतात. त्या ठिकाणून म्हणून महाराष्ट्रातल्या सरकारला लेटर पाठवलं की धनगराला आरक्षण देता येत नाही. हे
बघा, ह्या सगळ्या गोष्टी घटना घडत गेल्या, आपल्या मंडळीला माहित असेल, पुढाऱ्यांना माहित असेल, सगळ्या लोकांना माहिती असेल. तर ह्या सगळ्या घटना होत असताना आपण जर जागृत असतो तर 56ला नाही तर कम से कम 66ला तरी आपल्याला रिझर्वेशन मिळालं असतं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या ओघामध्ये आपण जे जे काही करायला पाहिजे होतं ते आपण केलेलं नाही. लोक म्हणायचे असेंब्लीमध्ये आम्ही प्रश्न विचारला, पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारला, पार्लमेंटमध्ये आणि असेंब्लीमध्ये प्रश्न विचारून हा प्रश्न सुटत नाही. कावळे सरांनी आपल्याला सांगितलं की याची किचकट अशी प्रक्रिया आहे. इथं सांगायला गेलो तर मला 3 तास लागेल ती प्रक्रिया, इथं सांगत नाही, पण ती अत्यंत किचकट अशा पद्धतीची ती प्रक्रिया आहे. आणि जे 2 डिपार्टमेंट आहे, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया RGI, हे कॉन्स्टिट्यूशनने तयार केलेले आहे ते RGI, आणि नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईब, त्यांचं कन्करन्स असल्याशिवाय किंवा त्यांची मान्यता असल्याशिवाय कितीही राज्यसभा शिफारशी पाठवा त्याच्यामध्ये काहीही होत नाही. हे जेव्हा आमच्या लक्षात आल्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मग आम्ही सगळा अभ्यास केला, सगळं काही झालं, तरी परंतु म्हटलं चला मारा या ह्याच्यामध्ये 2013-14 मध्ये एवढे मोर्चे निघाले, लोक एवढ्या मोठ्या हिरलीनं, एक डॉक्टर या ठिकाणी बसलेले आहेत, 13 दिवस ते उपोषणाला बसले होते, त्यांची तब्येत त्याच्यामुळे बिघडलेली आहे. माझे मित्र आहे ते पुणे जिल्ह्यातले आहे, ते बारामतीचे डॉक्टर देवकते आणि त्यांच्यासोबतची टीम 13 दिवस त्या ठिकाणी ते लोक बसले आणि 13 दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बसून त्यांनी मोठा प्रयत्न केला. आणि परत मग शिवसेना आणि बीजेपीने त्यांना काय आश्वासन दिलं, त्यांच्याकडे लेखी आहे की आमचं पहिलं कॅबिनेट झालं की तुमचं आम्हाला जर निवडून दिलं तुम्ही तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आम्ही रिझर्वेशन देतो. अशा पद्धतीने पॉलिटिकल गिमिक चालूच असते, मला माहिती आहे. हे असं गिमिक चालू झालं, सगळं झालं. मग आम्ही विचार केला, डॉक्टर बघेल, मी आणि पासपोर्टने काय करायचं. मग आम्ही असं केलं की हा जो रिसर्च केला आहे, मग या रिसर्च सोबत आपल्याला कोणतरी टीम पाहिजे. मग जसे की डॉक्टर CA पाटील, निवांत कोळेकर, आता ज्या लोकांनी भाषणं केली होती आणि काही लोकांनी भाषणं सुद्धा केली नाही, त्या लोकांना आम्ही जोडलं आणि त्यांच्याकडून काही माहिती मागितली आणि ते अहोरात्र आमच्या सोबत आहे. आता पैसे देण्यासाठी नव्हे तर या अभ्यासासाठी सुद्धा आम्ही तिघांनीच केलेलं नाही, याच्यामध्ये हे टीमचं सुद्धा काम आहे. या टीमनं सुद्धा तशा पद्धतीनं काम केलं. नंतर मी याला पुण्याला गेलो, आमची ACP शेजार साहेबांनी सांगितलं, कारण पैसा तर पाहिजे. मग त्यांनी एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी 7-7.5 लाख रुपये जमा करून दिले, ते अकाउंटमध्ये जमा झाले. त्याच्यानंतर पैसा येत गेला, ते 14 लाख रुपये झाले. 14 लाख रुपये आपण टोटल आजपर्यंत खर्च केलेला आहे. हे आता रीट दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये 3 लाख आपल्यावरती वकिलाचे आणि चीफ जस्टिसचं देणं बाकी आहे. आता हा सगळा इतिहास आहे. म्हणण्याचा अर्थ असा आहे की आम्ही अशा प्रकारचे सगळे इव्हिडन्स जमा केले आणि ते एकमेकांची नुसता इव्हिडन्स जमा करणं हे नाही की रसेल, डाल्टन, क्रूप, रिस्ले हे जे आहे 37-38 मानवशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, अँथ्रोपॉलॉजिस्ट, एथनॉलॉजिस्ट किंवा सोशॉलॉजिस्ट, त्याच्यामध्ये सुद्धा बारीक गोष्टी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कोणी नुसता त्या यंत्रवांचं लेटर लावलं म्हणजे झालं असं नाही, त्याच्यामध्ये बारीक गोष्टी आहे आणि त्याचा अर्थ काय आहे हे सुद्धा समजायला पाहिजे आपल्याला. समजलं की नाही? त्याचा अर्थ न समजा जर तुम्ही गोष्ट केली हे सांगायला मला काही वाईट वाटत नाही की सुरुवातीपासून मला असं वाटतं की म्हणजे जॉब मध्ये असताना पासून या ठिकाणी मंचावर बसलेले आगडते सरांनी इतकं काम केलं, याच्यामध्ये बनसोडे सरांनी केलं, कोकणे सरांनी केलं, भरपूर काम केलं. परंतु दुर्दैवाची अशी गोष्ट झाली की ते कुठं कसं जुळावं हे कदाचित त्यांना कोणाचं मार्गदर्शन भेटलं नसेल किंवा काही नसेल. ही गोष्ट अशी झाली की आगडते सरांनी 2014 मध्ये एक सेक्रेटरी ऑफ ट्रायबल अफेअर्स आणि मोठाला त्यांनी एक लेटर पाठवलं, चांगल्या पद्धतीनं पाठवलं त्यांनी आणि खूप विनंती केली त्या ठिकाणी. त्या 2014 पर्यंत मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, राष्ट्रीय रिजनल जनरल ऑफ इंडिया RGI, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया न्यू दिल्ली आणि नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईबला या धनगराचा प्रश्न काही माहिती नव्हता. त्यांनी काय केलं मग 2014 मध्ये हे जे लेटर बघून त्यांनी चक्र फिरवले आणि आपल्या विरुद्ध बोगस डॉक्युमेंट्स त्यांनी तयार केलेले आहे. ते डॉक्युमेंट सुद्धा आमच्याकडे आहे, त्यांनी काय केलं ते कळलं का, त्याची माहिती आमच्याकडे आहे आणि त्यांनी काय त्याच्यामध्ये काय गोष्टी लिहून ठेवल्या. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं किती जरी आपल्याला म्हटलं की आम्ही पाठवतो तर ते शक्य होऊ शकत नाही, कारण तिथे RGI आणि नॅशनल कमिशन मध्ये आपल्या विरुद्ध त्यांनी सिस्टमॅटिक डॉक्युमेंट तयार केलेला आहे. अगर ते सरांना माहित नसणार, ते बिचारांना काय माहित, त्यांनी एवढं मोठं काम केलं परंतु त्यांना माहित नाही की अशामुळे काय नुकसान होऊ शकते. ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की आता बरेच ठिकाणी बोलतात की तुम्ही याच्याकडून डॉक्युमेंट घेतले, तुम्ही त्याच्याकडून डॉक्युमेंट घेतले, याच्याकडून घेतले. आम्ही घेतले, निश्चितच घेतले. आम्ही थोडंच म्हणतो की माझ्या खिशातून आणले, आमच्या खिशातले नाही ते डॉक्युमेंट. आम्ही कुठून तरी सर्च केले, आम्ही कुठून तरी आणले, कुठेतरी अभ्यास केला, RTI केला, त्या माध्यमातून सगळे डॉक्युमेंट तयार केले आणि अशा 113 डॉक्युमेंट्स आमचे जेव्हा तयार झाले तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना एक आम्ही 600 पानाचं रिप्रेझेंटेशन पाठवलं की हे ऍक्च्युअली धनगड नसून हे धनगर आहे. आपल्या लोकांना दुर्दैवाची अशी गोष्ट होती की हे इम्प्लिमेंटेशन आहे,
की इन्क्लुजन आहे की मॉडिफिकेशन आहे हे माहित नव्हतं, हे शब्द सुद्धा माहित नव्हतं. आणि प्रत्येक शब्दाला अर्थ आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये फार मोठा अर्थ आहे. तुम्ही इम्प्लिमेंटेशन म्हणेल त्याला अर्थ आहे, मॉडिफिकेशनला अर्थ आहे, इन्क्लुजनला अर्थ आहे. तर अशा प्रत्येक शब्दाचा काय अर्थ आहे, त्यातून काय काय गोष्टी केल्या पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्या याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये असो किंवा असेंब्लीमध्ये सुरुवातीला असे म्हणायचे की आमचं इन्क्लुजन करा, आमची त्याच्यामध्ये घाला त्याच्यात आमची जात, अशा पद्धतीचे काही वक्तव्य पूर्वी लोकांनी केलेले होते. म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला इन्क्लुजन आहे की ते मॉडिफिकेशन आहे की क्लॅरिफिकेशन आहे की रेक्टिफिकेशन आहे हे माहीत नसल्याशिवाय आपण काय करणार आहे. म्हणण्याचा अर्थ असा आहे की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास अत्यंत सूक्ष्म पद्धतीने हा अभ्यास केला. 113 पुऱ्या करून 2 वर्ष झाले आम्ही ते महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आणि संबंधित खात्याला आम्ही ते पाठवलेलं आहे. आम्हाला एक ओळीचं सुद्धा पत्र आलेलं नाही की तुम्ही आम्ही काय करतो वगैरे वगैरे. मग त्याच्यानंतर मोर्चे सुरू झाले, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग गेल्या वर्षी सुद्धा 2015 मध्ये काही मोर्चे निघाले नागपूरच्या अधिवेशनामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा त्या घोषणा झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि असेंब्लीच्या ठिकाणी त्यांनी एक निवेदन दिले का संघटनेने, आपल्या समाजाच्या का संघटनेने निवेदन दिलं. आणि त्या निवेदनावरून असेंब्लीमध्ये त्यांनी अशी घोषणा केली की अमुक संघटनेने दिलेल्या निवेदनावरून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला हा पूर्ण सब्जेक्ट त्यांच्याकडे देतो. आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि आपला सब्जेक्ट काही नाही. त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन काय लिहिल्या त्यांनी, टर्म्स अँड कंडिशन त्यांनी हे लिहिल्या की धनगड आणि धनगर ही एक आहे का याचा अभ्यास करा. हे आपण म्हणतो ना आम्ही धनगर एकच आहोत, तर याचा अभ्यास करा हे फर्स्ट आहे. सेकंड याच्यामध्ये काय लिहिलंय त्यांनी की याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही देशातल्या सगळ्या इन्स्टिट्यूटला भेट देऊन तुम्ही त्याचा अभ्यास करा. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की या धनगरांचा तुम्ही सर्वे करा, सॅम्पल सर्वे करा. अरे आमचं म्हणणंच नाही ते, आम्हाला त्याच्यात इन्क्लुजन करा किंवा टाक हे कुठल्याही, आता कुठलाही धनगर शेमडा पोराला जरी विचारलं तरी तो इन्क्लुजनची गोष्ट बोलणार नाही. मग आता आमचे नेते हे तर कोणी बोलणारच नाही बोलणार, मग आमचा तो प्रश्न नाही. किंवा धनगर एक आहे किंवा नाही हे कुठं सापडणार तुम्हाला. समजा मी आहे आणि पाचवळ साहेब आहे, मी नाहीच तर माझी पाचवळ साहेबाची कशी काय कंपॅरिझन होईल. अशा अनेक गोष्टी आहे आणि म्हणून ही दिशाभूल केली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स. आताही आपले मंडळी बोलतात अहो साहेब त्याचा रिपोर्ट येऊ द्या, आपल्याला पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊ. अरे पॉझिटिव्ह काय रिपोर्ट येणार त्याच्यामध्ये, पॉझिटिव्ह कशाला रिपोर्ट मला सांगा तरी. पॉझिटिव्ह रिपोर्ट येणार म्हणजे काय येणार समजावून सांगा, मी ऐकायला तयार आहे की पॉझिटिव्ह रिपोर्ट म्हणजे काय. मला माहित आहे त्याचा रिपोर्ट काय येणार आहे वगैरे. आम्ही सुद्धा 6-7 वेळा जाऊन भेटून आलो, त्यांना भेटलो टाटा इन्स्टिट्यूटला. पण ते प्रायव्हेट संस्था आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं जे काम आहे रिसर्च ते करत आहे, त्यांचंही भागतं ते, त्यांनाही सरकारकडून पैसे मिळालेले आहे, डोनेशन मिळालेलं आहे, चाललं आहे त्यांचं काम. 2-3 वर्ष आरामानं ते करणार आणि काहीतरी एखादा आयोगासारखं रिपोर्ट देणार. अशा पद्धतीचा ते एक प्रश्न आहे. तर त्यामुळे अशी ही जी घटना आहे या घटनेमध्ये आम्ही आता हे विचार केला की काय करायचं. टाटा इन्स्टिट्यूटकडे दिलेलं आहे, आता लोकांमध्ये संभ्रम आहे, आमच्याबद्दल फार शंका आहे, आमच्या टीम बद्दल भयानक शंका. आम्ही जेव्हा पोस्ट वाचत होतो, जेव्हा मी व्हॉट्सअपवरती वाचत होतो, आम्हाला वाईट वाटत होतं. काही लोक फार वाईट लिहित होते आम्हाला. परवा एका महानुभावाचा फोन आला मला आणि तो मला म्हणाला की शिंदे साहेब तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर सांगा म्हणे. मला म्हणलं बाबा कसला माझा अकाउंट नंबर कशाला पाहिजे. नाही म्हणजे तुमच्या मंचाचा. म्हणलं कशाला पाहिजे तुम्हाला. तर पैसा तुम्हाला माहित आहे, त्याच्यामुळे आम्ही पैसा बघितला, पैसा काही दुसरा नाही आम्हाला काही, पण आम्हाला त्याचं काही महत्व वाटत नाही. पण असं आम्हाला भावनिक कृपा करू नका. तरी परंतु ती भावना दाबून आम्ही जनतेच्या आणि आपल्या समाजाच्या काहीतरी भवितव्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी मुद्दाम करून सांगायचं आहे की अशा प्रकारचे जे काही एव्हिडन्सेस आम्ही जमा केले त्या एव्हिडन्सच्या आधारे आता 2005ला एक अशी आपल्याकडून घटना घडली की ज्याच्यामुळे आता एक दुसरी चूक झाली. दुसरी चूक अशी झाली की 2005 मध्ये असेंब्लीमध्ये किंवा कौन्सिलमध्ये आपल्या महाभागाने एका आमदाराने प्रश्न विचारला की बिहार, ओरिसा, झारखंडमध्ये तुम्ही धनगरांना रिझर्वेशन देता, मग महाराष्ट्रात का देत नाही. मिटिंग झाली, सभापती समोर मिटिंग झाली, सभापतीनं सांगितलं हे म्हणतात ते बरोबर आहे, तिकडे तर आहे, तिकडच्या सूचीमध्ये नाव आहे ओरान कॉमा धनगर DHNGAR ओरान असं आहे, मग इथेच का धनगर. सभापती महोदय यांनी चांगल्या पद्धतीने मिटिंग घेतली आणि त्यांनी आदेश दिले की याच्यामध्ये अशा प्रकारचं काहीतरी संशोधन केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आता आपल्या माणसाला हे माहित असायला पाहिजे की कुठलीही जमात, जात किंवा जमात ही त्या राज्यामध्येच ती डिक्लेअर होते. आता उदाहरणार्थ ही जी धनगर जमात आहे किंवा आपण जमात म्हणतो, दिल्लीला गेले, युपीला गेले तुम्ही, तर युपीला ती शेड्यूल कास्ट मध्ये आहे, शेड्यूल कास्टचे सर्टिफिकेट घेतात, ते आपलीच जमात, आपलेच नातेवाईक, बघे साहेबाचे नातेवाईक.
बघेल साहेब युपीचे आहे, तिथले शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट घेतात आणि आपण एसटीचं सर्टिफिकेट मागतो. याचं कारण असं की तिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे आणि डॉक्टर सी.ए. पाटलांना समजावून सांगितलेलं आहे की अँथ्रोपॉलॉजी आणि बाकीचे मानवशास्त्र आणि DNA वगैरे याचा सगळ्याचा विचार करून ती जात किंवा ती जमात कशात आहे ती ठरवली जाते. तर अशा पद्धतीने आपण ती जमात या महाराष्ट्रामध्ये एसटी मध्ये आहे. तर तुम्ही ओरिसा, झारखंड, बिहारमध्ये ती एक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ टाटा TRT आहे, ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एक संस्था आहे पुण्याला. त्या संस्थेला तर कामच मिळालं मस्त. मग त्यांनी काय केले, ते गेले मग ओरिसा, बिहार आणि झारखंडला. त्या ठिकाणी जाऊन असे थुतूरमुतूर काहीतरी पत्र आणले, कशाशी काहीही संबंध नाही. आणि त्याने खोटा रिपोर्ट दिला की ओरिसा, बिहार, झारखंड मध्ये जे DHANGAR लिहिलेलं आहे त्याला देवनागरीमध्ये धांगड असं म्हणतात, धांगड. महाराष्ट्रामध्ये जे DHANGAR आहे त्यांना DHANGAR धनगर म्हणतात. हे दोन्ही डिस्टिंक्ट कास्ट आहे, डिफरंट कास्ट आहे आणि त्यांचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे हे यांना रिझर्वेशन देता येत नाही. तो रिपोर्ट 2006ला तयार झाला. तोच रिपोर्ट आपल्या शरीरावरती आजपर्यंत पडून आहे. तोच रिपोर्ट पार्लमेंटमध्ये आहे, तोच रिपोर्ट असेंब्लीमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी जे आदिवासी मंत्री आहे तोच रिपोर्ट वाचून दाखवतात. 4 पानाचा वेळ आहे, 4 पेजेसचा तो रिपोर्ट आहे फक्त, बस. काही त्याच्यामध्ये संशोधन नाही, काही नाही. अशा प्रकारचे आपल्याकडूनच आपण चुका करून घेतल्या तर कसे शक्य होईल ते. म्हणून आपले जे शुद्ध लोक आहेत त्या विचार करायला पाहिजे की आपण जर कुठला एव्हिडन्स मागतोय किंवा आपण एखादी गोष्ट मागतोय, समाजासाठी काही जरी मागतोय, विचार करून मागितली पाहिजे. आम्ही जेव्हा एखादी गोष्ट आम्ही आता मुख्यमंत्री महोदयाकडे एवढं हे केलेलं आहे, प्रेझेंटेशन केलं आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक गोष्टीचा विचार केलेला आहे. आता बरेच हे आपली आमची जी कोर टीम आहे त्या कोर टीमच्या लोकांचे मला फोन यायचे, मला नाही यायचे फोन. बघेल साहेबांनी, पाचपोळ साहेबाला, अरे रीटला खूप वेळ होते. मी परेशान झालो अगदी. म्हणजे मला असं वाटलं की हे कशाला काम घेतलं मी हातात. घेणे एक ना देणे ती अशी काय खाया पिया कुछ नाही, गिलास फोडा छेया नेले ना, अशी गोष्ट झाली म्हटलं माझी. तर म्हटलं हे या पाचपोळ साहेबांना, बघेल साहेबांना सांगितलं, सर म्हटलं जे आपण काम करतो किंवा जे एकमेकाचे संबंध लावतो हे आपल्या बाकीच्या लोकांना कसं माहित असणार. माहीत असू शकत नाही. इव्हन आमच्या कोर ग्रुपच्या लोकांना माहिती नाही. अजून काय सांगायचं. तर बाकीच्याची गोष्ट सोडा तुम्ही, माहिती नाही कृपा करून. आम्ही जे काय अभ्यास केला, आम्ही माहित आहे की हे म्हणजे हे इथे याचा संबंध लागतो, तिथं त्याचा संबंध लागतो, कुठला RTI आणला तो कुठे लागतो, कुठं काय होतो, ह्या सगळ्या गोष्टीचा संबंध तिथे लागतो. आणि म्हणून अशा प्रकारचं हे सगळं रीड करताना थोडा वेळ झाला, त्याच्याबद्दल क्षमस्व सर. आपल्या कोर्ट टीमचे मी या ठिकाणी माफी मागतो. याचा उद्देश असा काही नव्हता. कारण आमच्या वकिलांना आम्हाला सांगितलं होतं, ज्यांनी आमचं काम घेतलेलं आहे त्या वकिलाने आमच्याकडून, म्हणजे आमच्या सोबत त्यांनी 7 दिवस कंटिन्युअस बसला. त्याचा 1-1 मिनिटाचा पैसे घेतात ते, अशी फुकट बसत नाही वकील कुठलाही. तो वकील आमच्याशी बसला, 7 दिवस कंटिन्युअस बसला. त्याच्यानंतर आम्हाला सांगितले की एव्हिडन्स लाव, त्याच्यामध्ये 2-3 महिने चालले गेले. त्याच्यामध्ये C.A. पाटलाला सुद्धा साहेबाला सांगितलं, एक काम लावलं, तिकडे डांगे साहेबाला एक काम लावलं, बोरकर सराला एक काम लावलं. त्यांना सांगितलं भाऊ तुम्ही हे काम करा, जरा आम्हाला त्याचे एव्हिडन्सेस द्या. म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या दृष्टीनं काय होतं, मग हे जेव्हा बऱ्यापैकी झालं तयार, वकील जरा सॅटिस्फाय झाला. मग वकील जर सॅटिस्फाय झाल्यानंतर आम्ही हे म्हटलं की वकिलाचं म्हणणं होतं की आपण एखाद्या रिटायर्ड चीफ जस्टिस कडून याला भेट करून घेऊ, यांना तपासून घेऊ. मग तसं केलं. त्यांनाही फी द्यावं लागतं. प्रत्येक ठिकाणी फी शिवाय कोणी बोलत नाही आता. म्हणजे कोर्ट अशी गोष्ट आहे की फी असली तर ते बोलते, नाही तर तोंड बंद असते त्यांचं. त्यांच्याकडून आपल्याकडे रिपोर्ट आला आहे आणि त्यांनीच आपली रीट तयार केलेली आहे. त्या वकिलांनी आणि त्या चीफ जस्टिस त्या दोघांनी मिळून ती रीट तयार केलेली आहे. आणि याच्यामध्ये मला तरी खात्री आहे, म्हणजे आम्ही पाचपोळ साहेबांना सुद्धा थोडासा शंका होती, माझ्याच टीम मधले आहे ते, पण त्यांना शंका होती माझ्या वकिलाबद्दल, जे आम्ही त्या वकिलाला अप्रोच झालो. पाचपोळ साहेब नाराज असायचे नेहमी. बघेल साहेबाला विचारा तुम्ही, नाराज असायचे. मी स्पष्ट बोलतो सगळ्या गोष्टी. अरे मी बघेल साहब को बोलता था, अरे बघेल साहब अपने पासपोर्ट से नाराज है तो अपने अंदर की टीम नाराज है तो फिर कैसा चलेगा अपना तो काम उम्फास हो जाएगा. बघेल साहेब बोलायचे सर ठहरो मैं पासपोर्ट साहब को समजाता हूं. ज्या दिवशी रीटचा ड्राफ्ट आला आणि पासपोर्ट साहेबांनी वाचला, त्यांनी एवढ्या जोरात बोलले सर एक्सलंट, असा मोठ्या शब्दात ते पासपोर्ट साहेब मला बोलले. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे काही आहे हे दोघं जणच करत असतात. मी त्याच्यामध्ये काही करत नाही, कारण माझा तो सब्जेक्ट नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की तो माझा सब्जेक्ट नाही आणि मी ज्याच्यात डोकं जास्त घालत नाही. आता मला नुसतं पुढं केलं आहे म्हणून कोणतरी पाहिजे ना पुढं, म्हणून या ठिकाणी पुढे केलं आहे. परंतु 101% जे श्रेय आहे ते डॉक्टर बघेल आणि हे पाठवायचं आहे तुम्हाला सांगतो. आणि डॉक्टर बघेलला तर काहीच घेणं नाही महाराष्ट्रामध्ये. त्यांना काय घेणं नाही.
मला सांगा ना की त्याला सर्टिफिकेट मिळणार आहे? मी त्याला चॅलेंज देतो, जे आपल्याला धमकी देतात ना त्याला चॅलेंज देतो, ही रीट वाचून दाखवावी आणि एकही चूक काढून दाखवावी त्याच्यातली, आणि याच्यामध्ये सरकारला सुद्धा विचार पडेल की आता याच्यात आपण काय काय द्यायचं, याचं उत्तर काय द्यायचं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की परवाच एक ठाण्याच्या बाजूला कोणसा भाग आहे, ठाणे के बागे आगे मीरा रोडला एका यांच्या समाजाच्या लोकांनी, म्हणजे यांचे म्हणजे आपलेच आहे ते, परंतु ते बघेल आणि पाल समाजाच्या लोकांनी कार्यक्रम घेतला कुठे मीरा भाईंदरला, आणि त्या ठिकाणी आपल्या इकडचेच मंत्री महोदय आणि असे तसे गेले होते. तर त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा हे टाटा इन्स्टिट्यूट करत असताना हे रीट कशाला करतात, काही लोक रीट मध्ये कोर्टात जातात, हे बरोबर नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्यांच्या पद्धतीने त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण मला त्यांना एक सांगायचं आहे, कोणी जर सांगून देत राजू बर्गे जरा तुम्ही सांगा जाऊन, तर बर्गे साहेब आपण जरा माझा निरोप पोहोचवा त्यांना एकच गोष्ट सांगायची, रीट झाली आता तुमच्याकडे शे लागणार आहे हायकोर्टातून तुम्हाला शे मागितला, आम्हाला फेवरेबल शे द्या ना, तरी तुम्ही ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्ट आल्यावर आम्हाला फेवरेबलच करणार आहे की नाही. मग आता आम्हाला तुम्ही फेवरेबल रिपोर्ट द्या, बस संपला विषय, बाकी काहीच नाही बोलायचं. हा माझा सगळ्यात नंबरवरचा प्रश्न आहे. जे या ठिकाणी बसलेले असतील राजकीय बॅकग्राऊंडच्या लोकांना मला विनंती करायची आहे, आता सरकारवर दबाव आणा, ते टाटा इन्स्टिट्यूट गेलं म्हणा कुठं काय ते, आता आमची रीट झालेली आहे, आता सरकारला सांगा ना की हे जे म्हणतात ते बरोबर आहे, आम्ही तयार आहे यांना सर्टिफिकेट द्यायला, असं बोलायला लावा ना, द्यायला तयार आहे की नाही ते मला सांगा. ते काय बोलतात प्रत्येक भाषणामध्ये, नाही आम्ही देणारच आहे. अरे पण देणार आहे तर केव्हा, आता द्या ना, आता तुम्ही द्या उत्तर देते, काय उत्तर देतात ते बघा, आता काय उत्तर येते बघू, ते आम्ही डिक्लेअर करू पुढे की महाराष्ट्र शासनाचं काय उत्तर येणार आहे, ते आपल्याला काय बोलणार आहे, हे सगळे प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. आता आपल्याकडे काय राहिलं नाही, सगळा बॉल त्यांच्याकडे, आता त्यांनी खेळायचा आहे, तो कसा खेळायचा, तो महाराष्ट्र शासनाने तो बॉल कसा खेळायचा हे त्यांनी ठरवायचं आहे, ते गोल करायचा की आउट व्हायचं की फाऊल मारायचा हे त्यांनी ठरवायचं आहे. तर त्यामुळे आता से त्यांनी कसा देतात त्याच्यावरती त्यांची हे अवलंबून आहे की खरोखर त्यांना धनगराला द्यायचं आहे किंवा नाही, हे तुम्हाला लक्षात येईल. आता त्याच्यामध्ये तिसरी गोष्ट अशी आहे की आता हे रीट आज दाखल झाल्यानंतर तुम्हाला मी टाटा इन्स्टिट्यूटचे सांगितलं. आता बरेचसे लोक आमच्या कोर ग्रुपचे सुद्धा लोक विचारतात मला, आणि काही आमचे भाषण करून गेले त्यांनी सुद्धा सांगितलं की काय गॅरंटी आहे साहेब, आता भिंगे सरांना तर मोठ्या जोरानं बोलले, ते काय गॅरंटी आहे म्हणे साहेब. तर त्यांनी सांगितलं की याची गॅरंटी कशी राहणार आहे, ज्यांच्याकडून गॅरंटी होती त्याच्याकडूनच काही नाही, यांच्याकडून काही गॅरंटी नाही, पण मी तुम्हाला प्रांजळपणे सांगतो मला गॅरंटी आहे. जर आपल्या पद्धतीनं जर गेलं तर मला गॅरंटी आहे. ते काय पद्धत आहे ते मी तुम्हाला सांगतो, त्या पद्धतीनं गेलो तर आपल्याला गॅरंटी आहे. कारण शेवटी कोर्ट न्यायदेवता आहे, त्यांची पट्टी बांधलेली असते. तुम्ही बघा, त्यांच्या हातात तराजू आहे आणि त्यांच्या डोळ्यावरती पट्टी आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांना काहीच ऐकू येत नाही, काही दिसत नाही, काही नाही, त्यांना काही दिसत नाही, तुम्ही काय बोलता ते दिसत नाही, काही नाही. जेव्हा त्यांची पट्टी उघडतात जज म्हणून, तेव्हा ते फक्त डॉक्युमेंट्स बघतात, त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, काय पुरावे आहे, कसे आहे, काय, आणि त्याच्यावरती ते निर्णय देतात. आमच्या वकिलाला सुद्धा आम्ही एक प्रश्न विचारलेला होता, तो वकील सगळा जास्तच खडूस आहे आमचा, बोलूच देत नाही आम्हाला. त्याला विचारलं होतं की अरे म्हणे बोला भाई, असं काहीतरी चालतं का, जसं शासनात चालतं तसं चालतं का म्हणलं तुमच्याकडे. म्हणे सर हे क्या प्रश्न पूछ रहे मुझे आप, असा प्रश्न विचारू नका म्हणे, तुम्हाला शोभत नाही हा प्रश्न. नाही म्हणलं ठीक, आमचे लोक विचारतात म्हणून तुम्हाला विचारतो म्हणलं. त्याचं म्हणणं आहे की त्या सीटवर बसल्यानंतर, ती जी सीट असते तिथली, त्या सीटवर बसल्यानंतर तो जो एक त्यांच्यावरती देवत्वाचा एक वर्षा होत असतो तो वेगळा असतो. ते कॉमन माणसात फिरताना वेगळे असतात न्यायाधीश, आणि जेव्हा जजमेंट देतात तेव्हा त्यांचे जजमेंट वाचण्यासारखे असतात. तुम्ही वाचा, कुठलंही जजमेंट वाचा, कुठल्याही केसचं जजमेंट वाचा. तर त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे, पूर्ण आम्हाला आदर आहे, 101% आदर आहे न्यायालयाचा. आणि म्हणून शेवटी मग आता या 15 दिवसात आम्ही आमच्या कोर ग्रुपला विचारलं की आता काय करायचं, कोर्टात जायचं की कसे. आम्ही त्यांना सांगितले बा कोर्टात जायचं असेल तर पैसा भरपूर लागणार आहे, आणि आपल्याजवळ तर पैसा काही नाही, आता झिरो बजेट आहे, आता ते मिळणार आहे. या रीटचा जो काही इफेक्ट पुढे होईल त्या रीटचा इफेक्ट सर्व देशामध्ये होणार आहे, पूर्ण 8-10 स्टेटमध्ये होणार आहे त्याचा इमिजिएटली. त्या ठिकाणचे धनगर मग कसे जुळले जातील, काय जातील, एवढं मोठं इक्वेशन आहे ते, साधं इक्वेशन नाही. आणि म्हणून याच्यावरती सगळ्या लोकांचे डोळे आहे, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तसे डोळे ठेवणारे भरपूर आहे आपल्यावरती, आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून या रीट मध्ये इंटरव्हेन्शन येण्याचे चान्सेस आहे, त्यांचे मोठे मोठे वकील येण्याचे चान्सेस आहे. आपण ज्याचं स्टेटस मागतो, जे आपण म्हणतो की आम्ही धनगड नसून धनगरच आहे, धनगड हे वायफळ शब्द लिहिला आहे तिथे, आणि कुठल्या पद्धतीने तो शब्द आलेला नाही.